जंगली रमी पे आओ ना महाराज. मी नीलम जाधव बोलते, मी भिवंडीला राहते, मला इतके कोटी रुपये मिळाले. अशा जाहिराती प्रत्येक तरुणाच्या मोबाईलवर यायला लागलेत. याच युवकांच्या हातात तुम्ही रोजगार देणार होतात, त्याच युवकांच्या हातात तुम्ही हे देशोधडीला लावणारे ऑनलाईन जुगार कुठून दिलेत? एक काळ असा होता की इथले युवक वाईट मार्गाला लागत आहेत म्हणून महाराष्ट्रातल्या एका गृहमंत्र्यांनी डान्स बारवर बंदी आणली होती. आणि त्याच महाराष्ट्रात, त्याच भारत देशात ऑनलाईन जुगार, ड्रीम11 सारखे जुगार अत्यंत सरेआमपणे, अत्यंत सरकार मान्य पद्धतीने चालू आहे. आणि या सगळ्यांच्या जाहिराती करणारे कोण? मोठमोठे सेलिब्रिटी, मोठमोठे क्रिकेटपट्टू, मोठमोठे क्रीडापट्टू सगळे या ऑनलाईन जुगाराच्या जाहिराती सरेआम करतायत. त्यांची तरी काय चूक म्हणा, कारण सरकारनंच हे ऑनलाईन जुगार सरकार मान्य करून ठेवले आहेत. आणि या सगळ्याच्या नादात हे युवक मात्र, आपल्या देशातले युवक मात्र झटपट पैसे मिळवायच्या नादात, झटपट पैसे कमावण्याच्या नादात झटपट कर्जबाजारी होत आहेत आणि आत्महत्येला परावृत्त होत आहेत. एक आकडा असा समोर आला की महाराष्ट्रात 100 पेक्षा जास्त तरुणांनी या ऑनलाईन जुगारच्या नादात आत्महत्या केल्यात. मागे काही महिन्यापूर्वी IPLचा काळ सुरू होता. यावेळी सुद्धा हे ऑनलाईन सट्टा सरेआम सुरू होता. आणि दररोज या अमुक एक व्यक्ती करोडपती झाला, उद्या तमुक एक व्यक्ती करोडपती झाला, अशा बातम्या आणि जाहिराती येत होत्या. पण या करोडपती होणाऱ्या युवकांच्या पाठीमागे सुद्धा कर्जबाजारी होणारे युवक, या व्यसनात गुंफून रस्त्यावर आलेले युवक सुद्धा होते. ते तुमच्या आमच्या समोर कधीच आले नाहीत. आणि हा सट्टा सुद्धा सरकार मान्य आहे, कारण या सगळ्याच्या पाठीमाग तब्बल 28% GST सरकार वसूल करत आहे. सरकार काय म्हणतंय की या माध्यमातून आम्हाला GST द्या, आम्हाला टॅक्स द्या आणि खुलेआम हे सुरू ठेवा. मग माझा या व्यवस्थेला, या सरकारला असा एक प्रश्न आहे की एखाद्या शेतकऱ्यानं जर गांजा पिकवला तर किती तत्परतेने त्यावर धाड टाकता, त्याच्यावर धाड टाकून कारवाई करता. मग तो गांजा सुद्धा तुम्ही सरकार मान्य करा, त्याच्याकडूनही टॅक्स घ्या. पण मंडळी, सरकार हे कदापि करणार नाही, कारण या सरकारला, या व्यवस्थेला इथल्या युवकांच्या, इथल्या तरुणांच्या भविष्यावर, जळत्या भविष्यावर आपली भाकरी भाजून घ्यायची आहे. म्हणून आता माझ्या तरुण मित्रांनो, युवकांनो, या जाळ्यातून बाहेर पडा, सावध व्हा. हे जाळं तुम्हाला कधी रस्त्यावर आणेल हे सांगता येत नाही. म्हणून ज्या व्यसनात तुम्ही गुरफटत चाललाय, या व्यसनातून बाहेर या आणि तोच पैसा एखाद्या छोट्या मोठ्या व्यवसायात गुंतवा आणि मग श्रीमंत व्हा. झटपट श्रीमंत होण्याच्या नादात या ऑनलाईन जुगार आणि ऑनलाईन सट्ट्याच्या नादी लागू नका मित्रांनो. या व्हिडिओतला एखादा शब्द चुकला असेल तर माफ करा मित्रांनो. मात्र हे वास्तव आपल्याला नाकारता येणार नाही. एक शेतकरी पुत्र म्हणून, एक युवक म्हणून हे वास्तव तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न केला. व्हिडिओ आवडला असल्यास आपल्या लय भारी विवेक मिटारी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेतकरी पुत्राला सपोर्ट करा. धन्यवाद.